नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची झटपट होणारी अप्पे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी 2 वाटी दुधी भोपळा घेतलेला आहे, आलं घेतलेला आहे, हिरवी मिरची, पाऊण वाटी दही घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर हे सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण मी 2 बॅचमध्ये काढून घेणार आहे, थोडं थोडं साहित्य घालून। तर यामध्ये भरपूर सारा आलं सुद्धा घालायचं आहे, हिरवी मिरची आणि थोडं दही घालून। तर मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेत आहे। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीचं बॅटर आपण उरलेल्या साहित्याचं सुद्धा करून घेऊया। तर अशा पद्धतीनं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तर कधी जर तुमचं बॅटर पातळ झालंच तर पर्याय म्हणून यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकता। आणि ही बॅटर मी पाणी न घालता दळून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण एक तडका घालणार आहोत। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि छान याचा तडका घालायचा आहे। तर छानपैकी असा तडका झालेला आहे। तर हे गरम गरमच आपल्याला बॅटरवर घालायचं आहे। तर आपला तडका घालून झालेला आहे। तर यावर आपल्याला आता काही साहित्य घालायचं आहे, छान असा मिक्स करून घेऊया। तर यामध्ये घालत आहे मी एक चॉप केलेला कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर। यामध्ये घालायचं आहे। तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर। तर इथं चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर घालून झालेला आहे। तर एकजीव करून घेऊया। यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी अर्धा लिंबू पिळून। आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालत आहे, छान कुरकुरीतपणा येण्यासाठी। तर अंदाजे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। याला एकजीव करून घेऊया। तर मी गॅसवर अप्पे पात्र गरम व्हायला ठेवलेला आहे। तर चेक करूया गरम झालं की नाही। तर आधी आपल्याला नेहमीप्रमाणे साईडनंच अप्पे सोडायचे आहेत आणि नंतर मध्यभागी टाकायचे आहेत। मध्यभागी जास्त गरम होतं, त्यामुळं आपल्याला शेवटीच घालायचे आहे। तर आपण आता अप्पे घालून घेऊया। तर बघू शकता अशा पद्धतीने आपले अप्पे टाकून झालेले आहेत। तर यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे, मीडियम ठेवायची आहे। तर एक साईड झाल्यानंतर आपण दुसरी साईड परतून घेऊया। तर इथं बघू शकता छानपैकी एक साईड आपले भाजलेले आहेत आणि मी दुसरी साईड पलटून घेतलेले आहेत। तर अशाच पद्धतीने आपण छान दुसरी साईड सुद्धा भाजून घेणार आहोत। आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, जर एक साईड छान भाजली नसेल तर ते परतल्या जात नाही। तर एक वेळेस तुम्ही छानपैकी एक साईड भाजू द्या, त्यानंतरच परतायला घ्या। तर इथं दुसरी सुद्धा बॅच आपली टाकून झालेली आहे आणि छान याला सुद्धा एका साईड मध्ये होऊ द्यायचं आहे। तर मीडियम गॅसवर आपण छान फ्राय करून घेऊया। तर एक साईड आपले छान असे अप्पे झालेले आहे। तर आपण याला छान असं पलटून घेणार आहोत। तर छान असे झालेले आहे, इझिली पलटले चाललेले आहेत। तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले अप्पे झालेले आहेत।
तर अशाच पद्धतीने आपण सर्व अप्पे पलटून घेऊया। इथं बघू शकता, एक साइड जर छान भाजले गेलेले असले तर सर्व अप्पे इझिली आपले पलटल्या जातात। तर आपण अप्पे सगळे पलटून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही, दुसऱ्या साइड सुद्धा आपले अप्पे असे छान असे फ्राय झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असा रंग सुद्धा आलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतात हे अप्पे। तर आपल्याला चटणी सोबत जर खायचे नसले तर तसे सुद्धा खाऊ शकता तुम्ही, खूप छान लागतात। तर छान असे फ्राय करून घेऊया। तर रेडी झालेले आहेत आपले गरमागरम अप्पे। तुम्ही इथं बघू शकता, अतिशय छान असे झालेले आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।